ज्ञान आणि आपल्याजवळ असलेल्या माहितीचा साठा यामध्ये फार मोठा फरक आहे. आपल्याजवळ जी माहिती असते, जो माहितीचा साठा असतो, तो आपण कुठून तरी ऐकून, वाचून, चर्चांमधून, सोशल मीडियावरून, टीव्हीवरून वगैरे अनेक ठिकाणाहून गोळा केलेला असतो. आणि तो आपल्या साठा मेंदूमध्ये, बुद्धीमध्ये, विचारामध्ये आपण ठेवलेला असतो आणि आपल्याला ज्यावेळेला योग्य वाटते त्यावेळेला आपण त्याचा वापर करत असतो. मात्र ती फक्त माहिती असते. ते ज्ञान नसतं. ज्ञान हे अनुभवातूनच तयार होतं. चिंतन, मनन या मार्गांनीच तयार होतं. ज्ञानप्राप्तीचे 4 मार्ग शास्त्रांमध्ये सांगितलेले आहेत. प्रत्यक्ष, प्रमाण, उपमान आणि अनुमान. यातूनच आपल्याला ज्ञानप्राप्ती होऊ शकते आणि एखाद्या विषयाचा सखोल अभ्यास करणे, त्याच्यावर परत परत चिंतन करणे, मनन करणे, तुलनात्मक अभ्यास करणे, ज्येष्ठांचे आणि श्रेष्ठांचे विचार त्याच्यावरचे ऐकणे, वाचणे, अभ्यासणे, चर्चा करणे आणि या सर्वातून स्वतःचं अनुभवसिद्ध मत आणि ज्ञान तयार करणे, त्यालाच फक्त ज्ञान ही संज्ञा आहे किंवा ज्ञान ही किंमत आहे. गोळा केलेली माहिती आणि ज्ञान यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे, हे कळून घ्या.